नमस्कार मैत्रिणींनो, श्रुती या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता उन्हाळा हळूहळू खूप वाढत आहे, त्यामुळे जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा आपल्याला काहीतरी थंड करावं वाटतं, पण नेहमी आपण पाणी पित नाही। तर त्याच्यासाठी आपण काही वेळ ताक पितो किंवा मठ्ठा पितो, आंबट पितो। पण आज मी तुम्हाला एक ताकाचा वेगळा प्रकार दाखवते। आपल्या शास्त्रामध्ये तर ताकाला अमृत म्हटलं आहे, पण रोजच आपल्याला साधं ताक आवडत नाही, त्यामुळे आपण कधी कधी त्याच्यामध्ये जिरे टाकतो, काळे मीठ टाकतो किंवा काही मठ्ठा पडतो। तसाच मी तुम्हाला अगदी पौष्टिक असते आणि अगदी सोपी आणि कमी वेळात बनणारी ताकाची रेसिपी दाखवते, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा बीट आपण घेऊयात। हे बीट मी बारीक चिरले होते, म्हणजे मिक्सरला ते लवकर बारीक होतील। तुम्ही बीट कमी जास्त करू शकता। इथे मी अर्धा इंच आले असे 2 तुकड्यामध्ये घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये मी एक मिरची टाकत आहे। मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून मी एक घेतलेली आहे, तिखट असेल तर तुम्ही अर्धी घेऊ शकता। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे। काळा मिठामुळे याला स्वाद चांगला येतो। आणि इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। कढीपत्त्याची पाने टाका, त्याच्यामुळे खूप चांगला स्वाद येतो। आता याच्यामध्ये मी 2 चमचे घट्ट दही घेतलेले आहे। दही मी एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवले होते। आता इथे मी पांढरं मीठ थोडंसं वापरले आहे। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालूयात। तुम्ही दही जास्त कमी करू शकता आणि पाणी देखील जास्त कमी करू शकता। हे आता मी मिक्सरला फिरवलेले आहे। इथे आपलं ताक तयार झालेलं आहे। आता आपण हे एका ग्लासमध्ये ओतून घेऊयात। ताक बनवल्यानंतर देखील आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आवडत असेल तर आपण वरून बर्फ देखील टाकू शकतो। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा आणि अजून कोणती तुम्हाला ताकाचे प्रकार बघायचे असेल तरीही ते मेसेजमध्ये कळवा। थँक्यू, एन्जॉय।